नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे एक आयताच्या संदर्भामध्ये असणारा प्रश्न आहे। हा दरवर्षी कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात। विद्यार्थी या प्रश्नामध्ये गोंधळून जातात, कारण लांबी आणि रुंदी यांची बेरीज 41 दिलेली आहे आणि त्यांच्यातला फरक किती दिलेला आहे? 9 दिलेला आहे। एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला दोघांची बेरीज दिलेली असते म्हणजेच x प्लस y बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे 41 आणि x मायनस y बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे 9। जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला दोन संख्येची बेरीज आणि त्याच दोन संख्येतला फरक दिलेला असतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या लांबी आणि रुंदी काढणं खूप सोपं आहे। हा पुणे SRPF गट क्रमांक 2 2024 ला आलेला हा प्रश्न आहे। आपण हा प्रश्न पाहू शकतो। आपल्याला सांगितलंय आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती, म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे आपल्याकडे सूत्र आहे। आणि लांबी रुंदी काढत असताना त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, लांबी आणि रुंदी यांची बेरीज 41 आहे आणि त्यांच्यातला फरक कितीचा आहे? 9चा। म्हणून आपण लांबी काढून घेऊ। लांबी काढत असताना अशा प्रकारामध्ये सरळ सरळ दोघांची बेरीज करायची आहे आणि त्याला 2 ने भाग द्यायचा आहे। म्हणजेच 50 भागिले 2 बरोबर किती? 25 सेंटीमीटर येईल त्याची लांबी। आता एकदा बेरीज केली, एकदा तुम्हाला वजाबाकी करायची आहे। सेम त्याच दोघांची तुम्हाला वजाबाकी करायची आहे भागिले 2 अशा पद्धतीने दोघांची वजाबाकी केली म्हणजेच 41 मधून 9 गेले, याचा अर्थ इथे किती राहील तुमचं? 32 भागिले किती? 2 बरोबर 16 सेंटीमीटर। आता आपल्याकडे आयताचे क्षेत्रफळ आहे, म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपण सूत्रामध्ये मांडून घेऊ लांबी गुणिले रुंदी। हे सूत्र आहे आपलं, त्याच्यात फक्त तुम्हाला किमती टाकायच्या आहेत आणि त्याला सॉल्व्ह करायचे। आता किमतीमध्ये आपल्याकडे लांबी आली, रुंदी पण आलेली, म्हणजेच 25 गुणिले किती? 16। चला गुणाकार करून घेऊ। 16 पंचे 80, 0 5 आले 8, 16 32 आणि 8 किती? 40 चौरस सेंटीमीटर। याचा अर्थ त्या आयताचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे 400 चौरस सेंटीमीटर। जो पर्याय क्रमांक तुम्हाला काय मिळतो? 2 मिळतो। हे याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे। तर आयत असेल, चौरस असेल, याच्या संदर्भामध्ये असणारी नवीन नवीन प्रश्न आणि जे पेपरमध्ये हमखास विचारले जाऊ शकतात, दरवेळेस विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे, अशा पद्धतीची प्रश्न आम्हाला कमेंट करत चला। आम्हाला या नंबरवरती तुम्ही टाकत चला, जेणेकरून त्याचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।